असले नाद करण्यापेक्षा ट्रेडिंगकडे लक्ष द्या. या दाखवतो आज काय विषय काय नाही येते. ठीक आहे, आज जर बघितलं दिवसभरामध्ये क्रूड ऑइलला 5 ट्रेड जनरेट झालेले आहेत. हा पहिल्या ट्रेडनी C2C सांगितलं होतं सकाळी, नंतर हा तिसरा ट्रेड आहे ज्याच्यामध्ये दुसरा ट्रेड. अहो मॅडम तुम्हाला किती वेळा सांगितलं दुसरा ट्रेड नसतो दाखवायचा, ज्याच्यामध्ये नुकसान होतं तो ट्रेड नसतो दाखवायचा. हे असले गाजर रोज विकतात लोक. आपण घ्यायची का नाही घ्यायची हा तुमचा प्रश्न आहे, कारण लॉसचा तो कोण दाखवत नाही. आणि एवढाच 200% जर प्रॉफिट होतोय तर आपल्याला मोदी साहेबांनी बनवून घेतलं पाहिजे आजपर्यंत. ओव्हरऑल लोकांसाठी सांगतोय, जे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे तेच लक्ष द्या. सर्वसामान्य लोक आहोत आपण, आपले कष्टाचे पैसे आहेत कुठेही बुडवायचे नाहीत. कमोडिटी मार्केट ट्रेड करायला किती कसे ट्रेड होतात या तुम्हाला दाखवतो. आज जर बघितलं सिल्वरला पीडीएल वगळता, पीडीएल मध्ये स्टॉप लॉस आहे 100 पॉईंटचा, हे कन्फर्म सांगतो तुम्हाला. त्याचबरोबर जर बघितलं सिल्वरमध्ये बाकीच्या दोन्ही ट्रेडनी जवळपास 1300-1500 पॉईंटचा मुवमेंट दिलेला आहे. नॅचरल गॅसच्या दोन्ही ट्रेडनी चांगल्या 6.5-6.5 रुपयाचे मुवमेंट दिलेले आहेत. गोल्डनी अजूनही ट्रेड सांगतोय लाईव्ह मध्ये दिला होता 1400 मार्केटमध्ये. लाईव्ह मार्केट, इट्स ऑल डिपेंड्स ऑन लाईव्ह मार्केट. त्याच्यामुळं कमोडिटी करायला जास्त पैसे लागत नाहीत, 30,000 रुपये लागतात फक्त. आणि क्लास करायला त्याच्यापेक्षा अर्ध्याच्या अर्धे. नॉलेज घेणं महत्वाचं आहे. हॅशटॅग नो महागडे कोर्सेस, नो सॉफ्टवेअर सेलिंग. आणि कुठल्याही असल्या मोठमोठ्या गोष्टी जे दाखवतात ते मोदी साहेबांकडे कामाला नाहीत का भारताच्या जीडीपी साठी, अशांच्या नादाला लागायचं नाही. आपलं रोज पैसे कमवायचे थोडेफार, कारण शेवटी पीएनएल मॅटर करतो ऍट द एंड ऑफ द इयर. ठीक आहे, परत एकदा सांगतो, नो महागडे कोर्सेस, नो सॉफ्टवेअर सेलिंग. क्लासला जायच्या आधी प्रॉफिट लॉस स्टेटमेंट मागून घ्यायचे, कुठेही फसायचं नाही, मोठे मोठे महागडे कोर्सेस करायचे नाही. भेटूयात पुढच्या भागात. हॅव अ नाईस डे.